शहबाज शरीफ बंकर मध्ये लपले। संदीप ही आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा बंकर मध्ये आश्रय। आज पाकिस्तानचा पळपुटेपणाचा इतिहास आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पाकिस्ताननं पळपुटेपणा दाखवलेला आहे। शहबाज शरीफ बंकर मध्ये लपल्याची माहिती आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। काही वेळापूर्वी पाकिस्तानचे लष्करी अधिकारी परदेशात पळत होते, त्यांचं विमान थांबवण्यात आलं। दुसरीकडे भारताच्या हल्ल्यानं घाबरलेला शरीफ हा बंकर मध्ये लपलेला आहे। जर बंकर मध्ये लपायचं होतं, जर पळपुटेपणा करायचा होता तर भारतावर हल्ला करण्याआधी 10 वेळा विचार करणं गरजेचं होतं। मात्र आता भारतानं जो प्रतिहल्ला केला त्यानंतर हा पळपुट्या देशाचा पळपुटा पंतप्रधान बंकर मध्ये जाऊन लपलेला आहे। शहबाज शरीफ बंकर मध्ये लपलेला आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानानं बंकर मध्ये आश्रय घेतलाय, त्यामुळे या युद्धाचा निकाल काय असणार हे संपूर्ण जगाला कळलेलं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी। मुनीरच्या घराजवळ काही वेळापूर्वी स्फोट झाला, शहबाज शरीफच्या घराजवळ काही वेळा स्फोट झाला, तर त्यानंतर आता शहबाज शरीफ बंकर मध्ये लपलेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी। एकीकडे अधिकारी पळून जात आहेत, सैन्य पळून जात आहे, त्यांचं विमान इस्लामाबाद मध्ये रोखलं जात आहे, तर दुसरीकडे सगळी गावाच्या गावं रिकामी केली जात आहेत। तर यावेळी भारतनं सडेतोड उत्तर दिलेलं असतानाच शहबाज शरीफ बंकर मध्ये लपलेला आहे। तर काही शहरांमध्ये भारताकडून थेट हल्ला केला जातोय। भारतामध्ये आतापर्यंत ज्या ज्या वेळेला दहशतवादी हल्ले झाले त्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात होता, त्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिलेला होता। मात्र आता त्याच पंतप्रधानाला बंकर मध्ये लपण्याची वेळ आलेली आहे। संदीप, एक मोठी बातमी आपल्याकडे येते, ती म्हणजेच मुझफ्फराबाद मध्ये सायरन वाजलेलं आहे।